एकीकडे लातूर शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे, तर दुसरीकडे शहराबाहेरील रिंग रोडच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्यामुळे शहरात आणि शहराबाहेर देखील वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतोय। या भागातील गॅरेज व्यावसायिकांनी थेट सर्व्हिस रोडवरच अतिक्रमण करत व्यवसाय थाटल्याने सर्वसामान्य दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना अतिक्रमणाच्या गर्दीतून वाट शोधण्यासाठी कसरत करावी लागते। मात्र याकडे महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्यामुळे या व्यावसायिकांना अतिक्रमण करण्यास मोकळीक मिळते। तर याच परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। शहरामध्ये दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या गंभीर बनत असतानाच लातूर शहराच्या बाहेरील रिंग रोडवरचे जे सर्व्हिस रोड आहेत ते सर्व्हिस रोड पूर्णपणे अतिक्रमणग्रस्त झालेले आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी सर्व्हिस रोड आहे, हा लातूरच्या रिंग रोडचा हा सर्व्हिस रोड आहे। राजीव गांधी चौक ते बसवेश्वर चौक या भागामध्ये जाणारा हा लातूर शहरातील सर्व्हिस रोड आहे। मात्र या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात गॅरेजेस आणि मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईल्सची दुकानं झाल्यामुळे या सर्व्हिस रोडवर असंख्य गाड्या ज्या आहेत त्या रोडवरच लागतात। त्यामुळे कुठे ना कुठे वाहतुकीचा प्रश्न जो आहे तो या सर्व्हिस रोडवर आणि रिंग रोडवरती देखील पाहायला मिळतो। सगळीकडे जवळपास ह्या ठिकाणचा जो सर्व्हिस रोड आहे तो पूर्णपणे गायब झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे शहरातील वाहतूक आणखीन वाढते आणि शहराबाहेरील वाहतुकीला रस्ता मिळत नसल्यामुळं लोकांनी सर्व्हिस रोडवर देखील अतिक्रमण केल्यामुळं हा जो पूर्ण वाहतुकीचा रहदारीचा आणि वाहतुकीचा रस्ता आहे तो पूर्णपणे अतिक्रमणाने वेढला गेलेला आहे। आणि यापुढे महानगरपालिकेने याकडे कुठेतरी लक्ष देण्याची गरज आहे आणि तात्काळ ही अतिक्रमणे जी आहे ते हटवण्याची गरज निर्माण झालेली आहे। मात्र लातूरचा नगररचना विभाग असेल किंवा लातूर महानगरपालिका असेल या सगळ्या प्रकाराकडे संपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा प्रकार या ठिकाणी समोर आला आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.